सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 15 जुलै 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड, जयंत पाटील यांचा राजीनामा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये बदल करण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची घोषणा करण्यात आली आहे। सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समित्यांचा प्रारूप आराखडा जाहीर। जिल्हा परिषदेचे 65 गट तर पंचायत समितीचे 130 गट। फलटण, खटा व कोरेगाव मध्ये एक गट वाढला। जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारूप प्रकार रचनेची अधिसूचना सोमवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रसिद्ध केली। त्यामध्ये जिल्हा परिषदेचे 65 गट व पंचायत समित्यांचे 130 गण निश्चित झाले आहेत। नवीन प्रारूप प्रभाग रचनेनुसार फलटण, कोरेगाव व खटावमध्ये नव्याने प्रत्येक एक जिल्हा परिषद गट वाढला आहे। या वाढीव गट व त्या अंतर्गत झालेल्या गणांमध्ये बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे। त्याबरोबर सरळ गट गणामधील गावागावात पुनर्रचनेमुळे हलकल्लोळ उडाला आहे। दरम्यान या गट व गणांच्या रचनेवर दिनांक 21 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत। सातारा जिल्ह्यातून निवडले जाणार 250 नगरसेवक। जिल्ह्यातील नगरपालिकांची सदस्य संख्या निश्चित। सातारमध्ये 10 तर कराडमध्ये 2 नगरसेवक वाढले। सातारा जिल्ह्यातील निवडणूक होऊ घातलेल्या 9 नगरपालिका व एका नगरपंचायतीची सदस्य संख्या व आरक्षण प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन पुणे यांनी निश्चित केले आहे। त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 10 पालिकांमधून सुमारे 250 नगरसेवक निवडून जाणार आहेत। सातारमध्ये 10 नगरसेवक वाढले तर कराडमध्ये 2 नगरसेवक वाढले आहेत। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा साताऱ्यात निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या विकृत प्रवृत्तींच्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सातारा जिल्ह्यातील विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध करण्यात आला। शिव फुले शाहू आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्याचं खूप मोठं कार्य प्रवीण गायकवाड यांच्या हातून होत आहे। अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं, म्हणून समाजकंटकांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना, याचाही तपास झाला पाहिजे। तसेच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या विचारांशी संबंधित आहे हेही उघड आहे। त्यामुळे या भ्याड हल्ल्या कृतीमागील मास्टरमाइंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। आम्ही सर्वजण प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। हल्ल्याचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करत आहोत असेही विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांचा मेळ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी विराट मोर्चा। जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सोमवारी मेळ्यात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारो शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। सोयाबीन कडधान्याची झाली नाही पेरणी, सरकार मदत करा नाही तर शेतकऱ्यांची रचावी लागेल सरणी आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या। आंदोलकांनी प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणा दिल्या। आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे मोर्चा दणाणून गेला होता। मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले होते। मोर्चासाठी सकाळपासून विविध गावातून शेतकरी व कार्यकर्ते मेळ्यात दाखल झाले होते। शासनाने आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी शेतकरी बांधव व कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली। सातारा जिल्ह्यात 851 बालके कुपोषित। सातारा जिल्हा परिषदेने कुपोषणावर मात करण्यासाठी अनेक योजना राबवल्या, मात्र सातारा जिल्ह्यात 851 कुपोषित बालके आढळले आहेत। 92 तीव्र तर 759 मध्यम कुपोषित बालके आढळली आहेत। अनेक बालकांना पुरेसा आणि योग्य आहार मिळत नसल्यामुळे कुपोषण होते। त्यावर मात करण्यासाठी आता जिल्हा परिषद काय करते हे आगामी काळात पाहावे लागेल। बांधकाम कामगारांनी तक्रारीबाबत जिल्ह्यातील 5 तालुक्यात 12 ठिकाणी धाडी। कॉन्ट्रॅक्टर संघटना व एजंट रडारवर। राज्यात बोगस बांधकाम कामगार वाढल्याच्या तक्रारीनंतर कामगार मंत्री आकाश खोंडकर यांनी चौकशीचे आदेश दिले। राज्यस्तरीय समितीकडून प्रत्येक जिल्ह्यात बोगस कामगारांची तपासणी सुरू आहे। सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्यात या समितीने चौकशी केली असून 12 ठिकाणी धाडे टाकले आहेत। याबाबत अहवाल सादर करून पुणे कामगार आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आला आहे। यात कॉन्ट्रॅक्टरने 90 दिवस अनुभवाचे बोगस दाखले दिल्याचे समोर आले आहेत। त्यामुळे आता बोगस दाखले देणारे कॉन्ट्रॅक्टर, संघटना व एजंट यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार हे आगामी काळात पाहावे लागेल। दर गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात। तोडणीचा खर्चही निघत नसल्याने आर्थिक तोटा। गत जानेवारी महिन्यापासून टोमॅटोचे दर सातत्याने गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। टोमॅटो तोडणी सुरू होईपर्यंत केलेला खर्चही निघत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणी बंद केली असून तोडणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे। स्वतःची भूक भागवायची की जनावरांची, पेरण्या लांबल्याने चारा उत्पादनावर परिणाम। यंदा मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने उसंत घेतलेली नाही। दिवसेंदिवस पावसाळा लांबत चालला आहे। त्यामुळे एका बाजूला पेरण्या लांबल्या असून त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे।
तर दुसऱ्या बाजूला जनावरांचा चारा संपत आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। त्यामुळे पोटाची भूक भागवायची की जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवायचा अशा विहिरी खात्रीत शेतकरी अडकला आहे। सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना UN पॉप्युलेशन अवॉर्ड, संयुक्त राष्ट्र संघातर्फे देण्यात येणाऱ्या UN पॉप्युलेशन अवॉर्ड या जागतिक स्तरावरील अत्यंत मानाच्या पुरस्कारासाठी सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या व दलित महिला विकास महामंडळाच्या सचिव ऍडव्होकेट वर्षा देशपांडेची निवड करण्यात आली आहे। UN पॉप्युलेशन अवॉर्ड हा पुरस्कार दरवर्षी संयुक्त राष्ट्रातर्फे लोकसंख्या आणि प्रजन आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिला जातो। यापूर्वी हा पुरस्कार 1983 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना तर 1992 साली JR टाटा यांना मिळाला होता। आता 33 वर्षानंतर हा पुरस्कार भारत देशाला ऍडव्होकेट वर्षा देशपांडेच्या निमित्ताने मिळत आहे। चार भिंती परिसरात बिबट्याच्या डरकाळ्या, मंगळाई कॉलनीत वावर, CCTVत बिबट्या कैद। सातारा शहरानजीक असलेल्या शाहूनगर परिसरातील मंगळाई कॉलनी व सुमित्राजी हाऊसिंग सोसायटीत बिबट्याचा वावर वाढला आहे। त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे। जिल्ह्यात लंपीने 15 जनावरांचा मृत्यू। सातारा जिल्ह्यात जनावरांच्या लंपी त्वचा रोगाचा फैलाव दिवस वाढू लागला आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 15 जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात 309 जनावरांना लंपी रोगाची बाधा झाली आहे। साताऱ्यात वाळू टेक्याच्या आमिषाने 43 लाखांची फसवणूक। वाळू टेक्याच्या आमिषाने एकाची सुमारे 43 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 5 जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनोहर जाधव, हृदयनाथ सोनवणे दोन्ही राहणार सातारा, गोविंद पवार राहणार बेळगी जिल्हा बागलकोट कर्नाटक, रमेश राठोड राहणार नागराज तांडा जिल्हा बागलकोट कर्नाटक, श्रीसाल गौडा राहणार बेळगी कर्नाटक या 5 जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी विवेक उदय फाळके राहणार डबेवाडी तालुका सातारा सध्या राहणार शुक्रपेठ सातारा यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। जावळी तालुक्यातील खडशी तर्फ कुडाळ गावात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार। जावळी तालुक्यातील खडशी तर्फ कुडाळ गावात धक्कादायक प्रकार घडला आहे। एका शेतकऱ्याने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ ग्रामस्थांवर आली। तहसीलदारांनी रस्ता अडवण्याचा स्पष्ट आदेश दिला असतानाही कायद्याने न जुमत हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। याबाबत योग्य उपाययोजना करण्यात येऊन संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। शेवाळीवाडी येवती तालुका कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार। शेवाळीवाडी येवती तालुका कराड येथे रविवारी मध्यरात्री बिबट्याने जनावरांच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून 2 शेळ्या ठार केल्या। यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। वन विभागाने याचा योग्य बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। कराडचा आठवडी बाजार चोरांच्या निशाण्यावर, प्रत्येक बाजारात मोबाईल लंपा। कराड शहरात दर रविवार आणि गुरुवारी भरणार आठवडी बाजार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना गर्दी आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना मोबाईल चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। प्रत्येक बाजारा दिवशी मोबाईल चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून पोलिसांना अद्याप या चोरांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कनेरखेड तालुका कोरेगाव येथील रेशन दुकानदाराला नोटीस, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस, मागितला खुलासा। कनेरखेड तालुका कोरेगाव येथील रास्त भाव दुकानाची अचानक तपासणी केली असता कोरेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकांना दुकानात अनेक दोष आढळून आले। लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, विक्री धान्याची चिठ्ठीवर वजन लिहून देणे, वजन काटा प्रमाणित नसते, दुकानाची अन्न औषध विभागाने नोंदणी न करणे, धान्यासाठीची माहिती न ठेवणे अशा अनेक त्रुटी आढळल्या असून तपासणीवेळी दुकानात घोटाळा असल्याचे उघडकीस आले आहे। कोरेगाव पुरवठा निरीक्षकाचा अहवाल सादर झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संबंधित दुकानदाराला नोटीस काढली असून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत। वाईत माजी नगरसेवकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला, 2 गटात तुंबळ हाणामारी, 6 जण ताब्यात। सिद्धनाथवाडीतील माजी नगरसेवक कांताराम जाधव यांच्या मुलावर जुन्या भांडणाच्या रागातून त्याच परिसरातील काही जणांनी जीवघेणा हल्ला केला। यामध्ये अक्षय कांताराम जाधव योग गंभीर दाखल असून यामध्ये काट्या रॉडवर कोयत्याचा वापर करण्यात आला। या प्रकरणी वाई पोलिसांनी 6 संशयितांना ताब्यात घेतले आहे। महाबळेश्वर नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचे पावसात काम बंद आंदोलन। महाबळेश्वर नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंघटित कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले असून स्वप्नील गायकवाड आणि शहर अध्यक्ष विनय गायकवाड यांच्या उपस्थितीत कामगारांनी मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे। वाई शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। वाई शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या 15 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सुस्त पडलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी आता पोलीस अधीक्षकांनी वाई व भुईंज पोलीस प्रशासनाला डोस द्यावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे।
मागील 8 दिवसांपूर्वी कवठे केंद्रसह परिसरातील इतर गावांमध्ये 6 ते 7 चोरटे हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन रात्रीच्या वेळेस चोरीचा प्रयत्न करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. तरी सुद्धा पोलिसांना चोरांचा शोध लावण्यात अपयश येत असल्याने पोलिसांनी सतर्क होऊन लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. मेड इन सातारा बॅग्स पूर्णपणे सातारा शहरात बनवण्यात आलेल्या उत्तम प्रकारच्या टिकाऊ बॅग, घरगुती वापराकरता व ऑफिससाठी वापरता येणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक बॅग मिळवण्यासाठी पत्ता रविवारपेठ भाजी मंडई, तहसीलदार कार्यालयासमोर, हॉटेल आकारच्या मागे, सातारा. संपर्क 9156865791. पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी. अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.